काही वर्षापूर्वी अमेरिकेत संशोधकांच्या एका गटाने असा अभ्यास केला होता की मानवी इतिहासात सगळ्यात जास्ती हिंसा कोणी केली आणि त्यात पहिला क्रमांक होता ख्रिश्चनिटीचा, की त्यांनी अमेरिका ऑस्ट्रेलिया या खंडात गेल्यानंतर वंशविच्छेदच केला, म्हणजे त्यांनी तिथलं कत्तलीच केलं. दुसरा क्रमांक होता कम्युनिस्टांचा किंवा डाव्यांचा आणि तिसरा क्रमांक होता इस्लामचा. कुठलाही जो लोकशाहीवादी देश असेल किंवा स्वतंत्र देश असेल त्याला जर संपवायचं असेल तर ते कसं संपवायचं याचं त्यांनी एक अतिशय सखोल अभ्यास करून म्हणा किंवा चिंतन करून एक ती योजनाच तयार केली होती की एखाद्या समाजाला आत त्याच्यात शिरून आतमधनं पोखरून टाकत कसं संपवायचं. आणि त्याच्यात त्यांनी 4 स्टेप्स पण सांगितल्या होत्या. पहिली स्टेप आहे डिमोरलायझेशन, म्हणजे तुमचं मानसिक खच्चीकरण. मूळ मार्क्सवाद जो होता, कार्ल मार्क्सने जो सांगितला, त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की मार्क्सवादाचं मूळ असं आहे की समाजाला 2 गटांमध्ये विभाजित करायचं. त्या गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे, त्या संघर्षातनं अराजक निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अराजकातनं विध्वंस निर्माण व्हायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रस्थापित व्यवस्था जी आहे, मानवी सभ्यता जी आहे, ती पूर्णपणे आम्ही पुसून टाकणार आणि मग त्या कोऱ्या पाटीवर आम्ही काहीतरी नवीन माणूस किंवा नवीन समाज निर्माण करणार. अर्थात कुठली नवीन गोष्ट निर्माण करण्याची त्यांनी क्षमता आजपर्यंत दाखवलेली नाही. की संस्कृतीचे जितके पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूवर समाजाला विभाजित करायचं. म्हणजे उदाहरणार्थ रेस हा एक पैलू आहे, गोरे विरुद्ध काळे. आता पहिल्यांदा आपण पाश्चात्य समाजाबद्दल बोलतो, तेच भारतात झालं तर उच्च जाती विरुद्ध कनिष्ठ जाती, स्त्री विरुद्ध पुरुष, भाषा, धर्म, अल्पसंख्येविरुद्ध बहुसंख्य. तर अशा अनेक फॉल्ट लाईन्सवरती त्यांनी समाजाला विभाजित करायची स्ट्रॅटेजी आखली. आपल्या संस्कृतीत आपल्याला माहिती आहे देव आणि असुर असे 2 आपण भाग मानतो, की जे काही चांगलं मंगल असेल, पवित्र असेल त्याचं प्रतिनिधित्व देव करतात आणि जे काय घातक असेल, विध्वंसक असेल, विकृत असेल त्याचं प्रतिनिधित्व असुर करतात. तसंच ख्रिश्चन धर्मात गॉड आणि सेटन असे 2 प्रकार त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि हे जे लोक आहेत कम्युनिस्ट, राईट फ्रॉम कार्ल मार्क्सपासून तर पुढच्या अनेक त्यांच्या आयडिओलॉग्सपर्यंत, या सगळ्या लोकांनी अत्यंत स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की आम्ही सॅटॅनिस्ट आहोत. म्हणजे ते स्वतःच सांगतात, मी म्हणत नाही ते सैतानवादी आहेत असं. त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे की आम्ही सैतानवादी आहोत. डाव्या लोकांचा जो आजचा रूप आहे कल्चरल मार्क्सिझम किंवा वोकिझम, आणि ह्या गटाचं आजचं रूप आहे डीप स्टेट, हे दोन्ही आज एकमेकाच्या सहाय्याने काम करतात. त्यामुळे जेव्हा शेतकरी आंदोलन होतं भारतामध्ये तेव्हा अचानक कुठलं तरी पॉप स्टार आणि पॉर्न स्टार हे का ट्विट करतात, तर त्याचं रहस्य याच्यामध्ये दडलेलं आहे की ते त्या थिंक टँक्समध्ये असतात. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही याच्याबद्दल ट्विट करा, ते करतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात, त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोचतो. आपल्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष या 2 वेगळ्या बायोलॉजिकल एंटिटीज आहेत, वेगळ्या जीवशास्त्रीय ओळखी आहेत. XX क्रोमोझोम असेल तर ती स्त्री, XY क्रोमोझोम असेल तर तो पुरुष. हे निसर्गाने ठरवलेलं आहे. पण यांचं असं म्हणणं असतं की तुमचं जे जेंडर आहे ती इट्स नॉट अ बायोलॉजिकल रियालिटी, ती तुम्हाला समाजाने दिलेली असते. तुम्ही जन्माला येतात तेव्हा तुमचे आईवडील आणि डॉक्टर तुम्हाला ते जेंडर देतात आणि कोणी जर आपल्याला ते दिलं असेल तर ते नाकारण्याचा आपल्याला हक्क असला पाहिजे असं म्हणून म्हणून ते प्री KG स्कूलमध्ये, प्री प्रायमरी स्कूलमध्येच मुलांना शिकवतात की तुम्हाला जर जे जेंडर दिलं आहे ते नको असेल तर तुम्ही बदलू शकता. याच्या पुढे जाऊन सांगतो, 12-13 वर्षाची एखादी मुलगी असेल शाळेतली आणि तिला असं वाटलं की नाही मला हे जेंडर बदलायचं, तर ती हार्मोनल ट्रीटमेंट घेऊन आणि सेक्स चेंज ऑपरेशन करून ती आपलं जेंडर बदलू शकते. त्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. इनफॅक्ट पालकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांच्यावरती खटले भरले जातात. ऑस्ट्रेलियात एका मुलीने सांगितलं की आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ कॅट, आणि ती 4 पायावर म्याव म्याव करून चालायला लागली वर्गात. ऑस्ट्रेलियातच काही मुलामुलींनी असं सांगितलं की आम्ही फॉक्स आहोत, म्हणून त्यांनी आपल्या शाळेच्या युनिफॉर्मला मागे भोकं करून घेतली की आमच्या शेपटीला जागा पाहिजे म्हणून. आणि हे सिरियसली घेतलं जातं. पुढचं टार्गेट भारत आहे, म्हणून हे सगळं बोलायचं कशासाठी आणि सांगायचं कशासाठी, तर पुढचं टार्गेट भारत आहे आणि भारतात हेच सगळं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नमस्कार. आजच्या आपल्या राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या नवीन सत्रात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्याला जे
वक्ते म्हणून लाभलेले आहेत, ज्यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत, ते श्री अभिजित जोग यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. आपण मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात सरांची ओळख करून देतो. आपल्याला सगळ्यांना अभिजित जोग हे नाव परिचित आहेच. अभिजित जोग हे नाव ऐकलं की आपल्याला जगाला पोखरणारी डावी वाळवी किंवा सत्यमेव जयते ही त्यांची 2 विशेष प्रसिद्ध झालेली पुस्तकं आपल्याला माहिती आहेच. त्यांचं नुकतंच ब्रँडनामा 2.0 हे पुस्तक पण प्रकाशित झालं. या व्यतिरिक्त सरांची ओळख करून द्यायची झाली तर सर गेली 40हून अधिक वर्ष मार्केटिंग, मार्केट रिसर्च, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि या दरम्यान त्यांनी अनेक ब्रँडशी काम जोडले गेलेले आहेत, अनेक ब्रँडबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. तर मला वाटतं आपण सर डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. जेव्हा मी तुमचं पुस्तक जगाला पोखरणारी डावी वाळवी जेव्हा वाचायला घेतलं आणि कुठलंही पुस्तक असं म्हणतात की जे पहिल्या पानापासून वाचावं, म्हणजे मनोगत, प्रस्तावना, अर्पणपत्रिका, तर जेव्हा मी तुमची म्हणजे पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचली तेव्हा मला खरोखर असा धक्का बसला. मी एकही शब्द न घालता मी ती एक्झॅक्टली वाचून दाखवतो आणि मग प्रश्न विचारतो. डाव्यांनी केलेल्या नरसंहारात बळी गेलेल्या कोट्यवधी माणसांना अर्पण. ह्यातला कोट्यवधी हा जो आकडा आहे, म्हणजे ते कोट्यवधी बळी कम्युनिझमच्या किंवा या डाव्या विचारसरणीच्या अट्टहासापायी गेलेले आहेत. हे विश्वास बसायला कठीण आहे किंवा एखादी विचारसरणी एवढ्या माणसांना मारू शकते हे सामान्य माणसाला काय म्हणतो आपण पचनी पडत नाही. तर हे म्हणजे आता अनेक धर्मांनी केलेलं, इस्लाम म्हणा किंवा ख्रिश्चनांनी केलेले इन्क्विजिशन्स, ह्या सगळ्या आकड्यांपेक्षाही हा आकडा, नरसंहाराचा आकडा म्हणजे खूप मोठा आहे. तर मग म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे का की ही जी डावी विचारसरणी आहे ती इतर कुठल्याही विचारसरणीपेक्षा अधिक घातक आहे? जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात कुठलीही आयडिओलॉजी किंवा विचारसरणी हिंसा करते किंवा कत्तली करते, अत्याचार करते, त्याच्यामागे त्या विचारसरणीचा निरंकुशतावाद हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो किंवा आपण टोटॅलिटेरियन असं आयडिओलॉजी म्हणतो की संपूर्ण जगावर आमचंच प्रभुत्व असलं पाहिजे, आमचीच सत्ता असली पाहिजे. आणि या विचारातून या सगळ्या कत्तलीवर घडून येतात. काही वर्षापूर्वी अमेरिकेत संशोधकांच्या एका गटाने असा अभ्यास केला होता की मानवी इतिहासात सगळ्यात जास्ती हिंसा कोणी केली, आणि त्यात पहिला क्रमांक होता ख्रिश्चॅनिटीचा, की त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात गेल्यानंतर वंशविच्छेदच केला, म्हणजे त्यांनी तिथल्या कत्तलीच केल्या. दुसरा क्रमांक होता कम्युनिस्टांचा किंवा डाव्यांचा, आणि तिसरा क्रमांक होता इस्लामचा. आता याच्यात असं म्हणता येईल की भारतात इस्लामनी ज्या कत्तली केल्या त्या बहुतेक यामध्ये गृहीत धरल्या नसाव्यात, कारण आपला इतिहास ज्यांनी लिहिला त्या डाव्या इतिहासकारांनी भारतात या कत्तली झाल्याच नाहीत असं म्हणून तो इतिहास लिहिलेला आहे. तर त्यामुळे इस्लामच्या वाट्याला ज्या कत्तली त्यांनी लावलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत त्यात कदाचित भारताचा आकडा वाढला तर तेही दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतील कदाचित, मला माहीत नाही. पण डाव्या लोकांनी ज्या कत्तली आणि संहार केला तो मात्र आता वेल डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे स्टॅलिननी रशियामध्ये जवळपास 3 कोटी लोकांना यमसदनी धाडलं. माओनी त्याच्या देशात असं म्हणतात की 5 ते 7 कोटी लोकांची हत्या केली. पॉल पॉट कंबोडियात जो होता ते तू ऐकलं असशील, तर कवट्यांच्या राशीच्या राशी रचलेल्या होत्या, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात संहार केला. तर हे सगळं झालेलं आहे आणि सर्वसामान्य लोक, निरपराध लोक त्याच्यात बळी गेलेले आहेत. आणि म्हणून तशी अर्पणपत्रिका मी लिहिली, कारण त्यांची आठवण कोणीतरी ठेवलीच पाहिजे. खरं आहे, खरं आहे. नाही, आणि हा आकडा वाचून म्हणजे ते पुस्तकाची दाहकता किंवा गांभीर्य जे आपल्याला पुढे काय वाचायचं आहे त्याची साधारण एक लक्षात येतं. त्याच्यात पुढे असं तुम्ही KGBची तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत काही, की KGBने काही 4 टप्प्यांची व्यूहरचना आखली होती. त्याच्यात बेझमेनॉवने असं म्हटलेलं आहे की त्याने सगळे भारताबद्दलच्या त्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत, की KGBने भारतात ते कसं रुजवलं, भारताला कैयात ठेवण्यासाठी कसे प्रयत्न केले, याच्याविषयी तुम्ही ते 4 टप्पे आणि ती बरीच माहिती आहे. तर त्याच्याविषयी काही थोडक्यात सांगू शकाल का? भारतालाच असं नाही, भारत काय, अमेरिका काय, कुठलाही जो लोकशाहीवादी देश असेल किंवा स्वतंत्र देश असेल त्याला जर संपवायचं असेल तर ते कसं संपवायचं याचं त्यांनी एक अतिशय सखोल अभ्यास करून म्हणा किंवा चिंतन करून एक ती योजनाच तयार केली होती की एखाद्या समाजाला त्याच्यात शिरून आतमधनं पोखरून टाकत कसं संपवायचं. आणि त्याच्यात त्यांनी 4 स्टेप्स पण सांगितल्या होत्या. पहिली स्टेप आहे डिमोरलायझेशन, म्हणजे
तुमचं मानसिक खच्चीकरण हे तो असं म्हणतो, बेझमेनॉव म्हणतात की याला 15 ते 20 वर्ष लागतील. कारण एका पिढीचं शिक्षण 15 ते 20 वर्ष चालतं साधारण. तर तेवढी वर्ष दिली तर आपण त्या समाजाला डिमोरलाइज करू शकतो. त्यात ते असं म्हणतात की जी मूल्य असतील, जी तुमची बिलीफ सिस्टीम असेल त्याच्यावर पहिला हल्ला करायचा. म्हणजे आता भारतात जर आपण म्हटलं तर मोठ्यांचं ऐकलं पाहिजे, ही आपली एक बिलीफ सिस्टीम आहे. किंवा संध्याकाळी आलं की आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत की हातपाय धुवून आपण घरात प्रवेश करतो. तर या सगळ्या गोष्टींना सतत प्रश्न विचारायचे, का करायचं असं, आणि त्याच्याबद्दल एक प्रकारचा भ्रम किंवा संशय पैदा करायचा. आणि हळूहळू करत ही जी मूल्य आहेत ती नष्ट झाली की त्या समाजाचं मॉरल हळूहळू खच्ची होत जातं, डिमोरलाइज होत जातो. आणि ते झालं की पुढच्या टप्प्यात ते म्हणतात डिस्टॅबिलायझेशन. म्हणजे मग तुम्ही अशा पक्षांना प्रमोट करा की जे वाटेल ती प्रॉमिसेस देतील, जी मग पूर्ण करता येत नाहीत. ती पूर्ण करता नाही आली की तिथे तुमचं अराजकतेला सुरुवात होते. तर असं डिमोरलायझेशन, डिस्टॅबिलायझेशन, नंतर ते म्हणतात क्रायसिस. डिस्टॅबिलायझेशन झाल्यानंतर अशी स्थिती पैदा करायची की आता जो कोलॅप्स व्हायची वेळ आलेली आहे, क्रायसिस, संकट निर्माण होईल त्या समाजामध्ये. आणि ते झालं की देन यू टेक चार्ज ऑफ द गव्हर्नन्स आणि त्या देशाला तुम्ही कम्युनिस्ट बनवा. त्याच्यानंतर येतो नॉर्मलायझेशनचा काळ की ज्याच्यात या काही सगळ्या ज्या त्यांनी गोष्टी सुरू केल्या होत्या त्या सगळ्या थांबवायच्या. ज्या चळवळी सुरू केल्या होत्या, जे दंगे भडकवले होते ते सगळं शांत होतं. आणि मग कुठलाही तुम्हाला प्रश्न विचारायचा हक्क राहत नाही, कुठलेही तुमच्याकडे हक्क कुठलेच राहत नाहीत. तुम्ही त्या हुकुमशाहीच्या वरवंट्याखाली तुम्ही दडपले जाता. तर ही 4 टप्प्यांची योजना KGBनी तेव्हा तयार केली होती. आणि हे मी अगदी थोडक्यात सांगितलं, पण त्याचं इतकं विस्ताराने त्यांनी वर्णन केलं आहे की प्रत्येक टप्प्यात आपण काय करू शकतो. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इतका घातक विचार कोणी करू शकतं याच्यावर पटकन आपला विश्वासही बसत नाही. आणि घातक विचार आहे त्याची आखणी अगदी अशी 4 टप्प्यात वगैरे करून त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले, म्हणजे खरंच. आणि एक विशेष गंमत सांगण्यासारखी आहे की हे इतके इनडॉक्ट्रिनेट झालेले लोक असतात, KGBचे जे ऑपरेटर्स होते, की त्यांचं पूर्ण ब्रेन वॉशिंग झालेलं असतं. पण बेझमेनॉव याला भारतीय संस्कृतीने मात्र त्याला पूर्णपणे बदलून टाकलं. म्हणजे आपल्या संस्कृतीची शक्ती आणि प्रभाव किती आहे हे आपण समजून घेऊ शकतो की तो म्हणला की हा देश की जो हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे, ज्यांनी माझं इतकं स्वागत केलं, इथले लोक इतके प्रेमळ आणि इतके मदत करणारे आहेत, आणि या देशाला मी काय देतो आहे, अशी जेव्हा त्याला जाणीव झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की KGB सोडून आपण बाहेर पडायचं. आणि मग तो हिप्पींच्या तांड्यात शिरला आणि तिकडनं ते अमेरिकेला जाऊन त्यांनी अमेरिकन सरकारला सांगितलं की मी KGB एजंट आहे आणि आता मी तुम्हाला ही सगळी माहिती द्यायला तयार आहे. म्हणजे एका अर्थाने आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रभावामुळे तो बदलला आणि आपल्याला हे सगळं अंतर्गत बाबी कळल्या, तर कदाचित अजून काही वर्ष कळल्या नसत्या. एक्झॅक्ट. तुम्ही असं वाचत असताना मला काही काही मुद्दे खूप महत्त्वाचे वाटले किंवा वेगळे वाटले. तुम्ही असं म्हणता एका ठिकाणी की सोव्हिएत युनियनने जो अंगीकार केला आहे तो मार्क्सवाद, म्हणजे मूळचा मार्क्सवाद म्हणूया त्याला आपण, आणि पश्चिमेकडचा पाश्चात्य देशांनी अंगीकारत असलेला मार्क्सवाद, ह्याच्यात प्रचंड फरक आहे असं तुमचं एक विधान आहे. तर ते त्याचं थोडं स्पष्टीकरण सांगाल का? ते थोडंसं मला विस्ताराने सांगायला लागेल. कारण मूळ मार्क्सवाद जो होता, कार्ल मार्क्सनी जो सांगितला, त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की मार्क्सवादाचं मूळ असं आहे की समाजाला 2 गटांमध्ये विभाजित करायचं. त्या गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे, त्या संघर्षातनं अराजक निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अराजकातनं विध्वंस निर्माण व्हायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रस्थापित व्यवस्था जी आहे, मानवी सभ्यता जी आहे, ती पूर्णपणे आम्ही पुसून टाकणार आणि मग त्या कोऱ्या पाटीवर आम्ही काहीतरी नवीन माणूस किंवा नवीन समाज निर्माण करणार, असं त्यांचं प्रतिपादन असतं. अर्थात हा कुठली नवीन गोष्ट निर्माण करण्याची त्यांनी क्षमता आजपर्यंत दाखवलेली नाही, तर त्यामुळे हे फक्त बोलण्यापुरतं आहे. पण आपण तुझ्या प्रश्नाकडे येऊ की मूळ मार्क्सवाद जो होता त्यातला हा जो संघर्षाचा मुद्दा होता किंवा संघर्ष बिंदू आपण त्याला म्हणू किंवा फॉल्ट लाईन म्हणू, तो भांडवलदार विरुद्ध कामगार हा एकच संघर्षाचा मुद्दा होता जो आर्थिक आधारावर होता. आणि त्याने असं सांगितलं होतं की कामगारांची रक्तरंजित क्रांती होईल
ती बंदुकीच्या नळीतनं येणारी क्रांती असेल. आणि ही क्रांती कुठे होईल तर त्यांनी सांगितलं की जिथे औद्योगिकरण झालं आहे अशा देशांमध्ये ही पहिल्यांदा होईल. त्यांनी नावही सांगितली की जर्मनी आणि इंग्लंड या 2 देशांमध्ये ही क्रांती होईल, कारण त्या काळी ह्या 2 देशांमध्येच सर्वाधिक औद्योगिकरण झालेलं होतं. पण तसं काही झालं नाही. क्रांती झाली ती पहिल्यांदा रशियामध्ये झाली. रशियात हा तेव्हा पूर्णपणे फ्युडल म्हणता येईल अशी तिथे अर्थव्यवस्था होती, जमीनदारी अर्थव्यवस्था होती. औद्योगिकरण अजिबात झालेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, रशियात कशी क्रांती झाली हा एक वेगळाच विषय आहे, पण तो आत्ता आपण त्याच्यात जायला नको. पण मार्क्सचं हे बाकीत पूर्णपणे चुकीचं ठरलं. दुसरं मार्क्सचं असं म्हणणं होतं की जगातले सगळे कामगार एक होतील आणि देशादेशांमधल्या भिंती या कोसळून पडतील. त्याला पॅट्रिऑटिझम किंवा राष्ट्रवाद याच्याबद्दल अतिशय राग होता. सगळ्याच कम्युनिस्टांना असतो, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की सगळ्या देशांचं वेगळं अस्तित्व नष्ट व्हावं, सगळ्या देशातल्या शोषितांनी किंवा कामगारांनी एकत्र येऊन भांडवलशाही विरुद्ध उठाव करावा किंवा क्रांती करावी. हेही काही घडलं नाही, कारण की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध या दोन्हीमध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली सगळीकडचे जे कामगार होते ते आपल्या देशासाठी लढले. त्यांनी आपल्या देशासाठी प्राणसुद्धा दिले. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या कम्युनिस्ट विश्वामध्ये खूप कन्फ्युजन तयार झालं की मार्क्सने सांगितलेली कुठलीच गोष्ट का घडत नाही. आणि मग तेव्हा त्यांनी विचार जेव्हा सुरू केला याच्यावरती, तेव्हा इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता एक अँटोनिओ ग्राम्स्की. त्यांनी आणि एक जर्मनीतल्या फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीमध्ये काही प्राध्यापकांचा एक गट होता, त्याला फ्रँकफर्ट स्कूल असं म्हणतात. तर ह्या लोकांनी एक असा सिद्धांत मांडला, अँटोनिओ ग्राम्स्कीनी सांगितलं की पाश्चात्य देशातले जे गरीब आहेत किंवा शोषित आहेत किंवा कामगार आहेत ते का क्रांतीसाठी तयार होत नाहीत, तर ते पाश्चात्य संस्कृतीला आपली संस्कृती मानतात. त्यांचं असं म्हणणं होतं की ही संस्कृती खरं तर त्यांचं शोषण करण्यासाठी निर्माण केलेली आहे, पण ती इतक्या चलाखीने निर्माण केली की त्या लोकांना ती आपलीच संस्कृती आहे असं वाटतं. आणि जोपर्यंत आपण ही संस्कृती नष्ट करत नाही तोपर्यंत हे लोक कम्युनिझमला आपलंसं करणार नाहीत किंवा क्रांतीसाठी तयार होणार नाहीत. म्हणून त्यांनी काय सांगितलं की आता ह्याच्या पुढची जी आपली स्ट्रॅटेजी असेल ती ह्या संस्कृतीला संपवण्यासाठी आपण ती स्ट्रॅटेजी आखणार आहोत. आणि ही बंदुकीच्या नळीत नेणारी क्रांती नसेल, तर आपण या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपण शिरकाव करायचा, त्या आतून पोखरून टाकायच्या वाळवीसारख्या, आणि त्या इतक्या कमजोर करायच्या की एक दिवस त्या सगळ्या कोसळून पडतील आणि मग ही संस्कृती संपेल. त्या कुठल्या संस्था, तर एक म्हणजे कुटुंब संस्था, दुसरी म्हणजे पॅट्रिऑटिझम किंवा देशप्रेम, तिसरी म्हणजे धर्मसंस्था, चौथी म्हणजे शिक्षण व्यवस्था. या ज्या संस्था आहेत ज्या संस्कृतीला बळ देतात त्या सगळ्या नष्ट करायच्या. आणि त्यांनी सांगितलं की ही जी प्रक्रिया आहे ही प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया असणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं लाँग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स. हा ग्राम्स्कीनी ही दिलेली टर्म आहे की प्रदीर्घ काळ चालणार आहे, हळूहळू आपल्याला आतून पोखरायचं आहे, रोज विषाचा एक थेंब असं करत आपल्याला ही संस्कृती संपवायची असं त्यांनी सांगितलं. आणि मुख्य याच्यात काय झालं की संघर्ष बिंदू जो होता, जो आधी केवळ आर्थिक आधारावर होता, तो आता सांस्कृतिक आधारावर गेला. आणि त्यामुळे गरीब विरुद्ध श्रीमंत हा एकच संघर्ष बिंदू किंवा एकच फॉल्ट लाईन होती, त्याच्या आता अनेक फॉल्ट लाईन निर्माण झाल्या की संस्कृतीचे जितके पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूवर समाजाला विभाजित करायचं. म्हणजे उदाहरणार्थ रेस हा एक पैलू आहे, तर गोरे विरुद्ध काळे. आता पहिल्यांदा आपण पाश्चात्य समाजाबद्दल बोलतो आहे, तेच भारतात झालं तर उच्च जाती विरुद्ध कनिष्ठ जाती, स्त्री विरुद्ध पुरुष, भाषा, धर्म, अल्पसंख्येविरुद्ध बहुसंख्य. तर अशा अनेक फॉल्ट लाईन्सवरती त्यांनी समाजाला विभाजित करायची स्ट्रॅटेजी आखली. आणि त्यांनी हेही सांगितलं की हे प्रदीर्घ काळ करून आपण हे घडवणार आहोत. तुला आश्चर्य वाटेल की 1920-1930च्या दशकातच त्यांनी लिहून ठेवलं आहे की आम्ही हे कसं करणार आहोत, अगदी विस्ताराने लिहून ठेवलं आहे. आणि बरोबर तसंच गेल्या 100 वर्षात घडलेलं आहे. आणि आज पाश्चात्य समाज आपण बघतो की जवळपास कोलॅप्स होण्याच्या परिस्थितीमध्ये तो पोचलेला आहे. आपल्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपोआप घडल्या आहेत, पण ते आपोआप घडलेलं नाही, तर यांनी ते व्यवस्थित योजना करून ते घडवून आणलेलं आहे. त्याचा फ्रँकफर्ट स्कूलचा एक प्रोफेसर होता, त्याचं नाव होतं मंझेनबर्ग. तर मंझेनबर्गनी असं म्हटलं होतं की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, म्हणजे पाश्चात्य संस्कृतीची दुर्गंधी येऊ लागेल अशी योजना आम्ही राबवू.
आणि आज आपण बघतो की खरोखर दुर्गंधी यावी अशीच त्यांच्या समाजाची स्थिती झालेली आहे. तर हे सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे की आपण असा विचार करतो की इतकं प्रदीर्घ काळची योजना कोणी आखेल का, तशी आखून कोणी खरोखर 100 वर्ष इतकं काम करेल का, म्हणून आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर तसं नाही, त्यांनी हे एकदा करून दाखवलेलं आहे आणि आता भारताच्या बाबतीत पण करण्याची त्यांची तीच तयारी आहे. म्हणून आपण हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, आणखीन त्याचा आपल्याला सामना करायचा आहे हे निश्चित आहे. तर हा जो फरक आहे क्लासिकल मार्क्सिझम आणि कल्चरल मार्क्सिझम, तो हा फरक आहे की एकाचा आधार होता आर्थिक तर दुसऱ्याचा आधार आहे सांस्कृतिक. आणि सांस्कृतिक झाल्यामुळे आता एका संघर्षबिंदूच्या जागी अनेक संघर्षबिंदू निर्माण झालेले. बरोबर. मला वाटतं आपल्याला जेव्हा प्रश्न पडतो की असं हे 100-150 वर्ष चालू राहणार आहे का, तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्या नावातच दिलेलं आहे, लॉंग मार्च टू इन्स्टिट्यूशन. एक्झॅक्टली, दीर्घकाळ चालणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न खरा नकोच पडायला. ते लॉंग मार्च इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही ते हॉलिवूड आणि बऱ्याच विषयांचं लिहिलेलं आहे. तेच मला खरं विचारायचं होतं की हे सगळं त्यांनी कसं केलं असेल, पण म्हणजे त्याचं काही थोडक्यात तुम्ही सांगू शकाल? सांगू शकतो थोडक्यात, म्हणजे परत थोडंसं मला विस्ताराने सांगायला लागेल. फ्रँकफर्ट स्कूलचे जे प्राध्यापक होते त्यांना जेव्हा हिटलर सत्तेवर आला तर त्यांनी त्यांना देशातनं बाहेर हाकलून दिलं. ते तिकडनं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आले अमेरिकेमध्ये आणि तिथे ते प्रस्थापित झाले. आणि तिथून त्यांनी हळूहळू अमेरिकेतल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये पहिल्यांदा आपली वैचारिक प्रभुत्व आपलं निर्माण केलं आणि हळूहळू ती वैचारिक दहशत निर्माण केली की त्यांच्या विरुद्ध कुठलाही शब्द काढणं म्हणजे मग तुम्ही प्रतिगामी आहात किंवा तुम्ही जुनाट आहात अशा पद्धतीचा तुमच्यावर शिक्का बसायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे अमेरिकेच्या वैचारिक विश्वावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. जसं मी सांगितलं की ह्या अनेक फॉल्ट लाईन्सवरती त्यांनी समाजाला विभाजित करायला सुरुवात केली. आणि त्यांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांना शिकवणाऱ्या ज्या संस्था असतात, म्हणजे आपण BEd M.Ed वगैरे म्हणतो, त्याच्यात प्रवेश केला ठरवून. त्या सगळ्या ताब्यात घेतल्या. मग त्यांनी शिकवलेले शिक्षक जेव्हा बाहेर पडायला लागले आणि ते वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला लागले, त्यांनी शिकवलेल्या पिढ्या जशा शिकून बाहेर पडायला लागल्या, तसं अमेरिकेतल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स, कारण की ती जी मुलं पासआउट व्हायची, ग्रॅज्युएट व्हायची, त्यातलं कोणी हॉलिवूडमध्ये जायचं, कोणी शिक्षण क्षेत्रात जायचं, कोणी ब्युरोक्रसीमध्ये जायचं, कोणी ज्युडिशियरीमध्ये जायचं, पण ते सगळे ती आपली आयडिओलॉजी डोक्यात घेऊन ते पसरत होते. आणि 1960च्या दशकात एक अमेरिका आणि युरोपमध्ये, विशेषतः फ्रान्समध्ये एक खूप मोठं स्टुडंट रिव्होल्युशन झालं. विद्यार्थ्यांची क्रांती असं त्याला म्हणता येईल. हिप्पी वगैरे जी चळवळ तू कदाचित ऐकलं असशील, तुमची पिढी तेव्हा नसेलच कदाचित, पण हिप्पीबद्दल तू ऐकलं असशील. तर ते सगळं त्या चळवळीतनं ती सगळी निघाली होती, ते सगळी फॅड्स जी आहेत हिप्पी. तर त्याला या ते जे विद्यार्थी होते ते त्यांचे सगळे आयडॉल्स हे प्रोफेसर्स होते फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीचे, कारण त्यांच्या हाताखाली शिकून ते तयार झालेले होते. तर त्यांना सांगितलं की आता जेव्हा ही संपली, ती ओसरली चळवळ, की आता तुम्ही तुमचे केस कापून टाका, तुमचे ते चित्रविचित्र कपडे काढून तुम्ही सूट्स घाला आणि आता तुम्ही वेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रवेश करा आणि आपली आयडिओलॉजी तिथे तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तर त्या 60च्या दशकानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेला खूप वेग आला आणि त्यांनी सगळ्या ज्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूशन्स, ते सगळ्या ताब्यात घेतल्या. आणि तिथे त्यांनी कशा पद्धतीने केलं ते सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी लोकांना ते जसं मी सांगितलं की प्रत्येक फॉल्ट लाईनच्या वरती ते एका गटाला शोषक आणि एका गटाला शोषित असं ठरवतात. तर शोषक ज्याला तुम्ही एकदा शिक्का मारला की त्या लोकांवरती इतकी टीका करायची, इतका अटॅक करायचा, अगदी लहान मुलं लहान असल्यापासून त्यांना सांगायला सुरुवात करायची. म्हणजे आता उदाहरणार्थ अमेरिकेचं जर आपण उदाहरण घेतलं तर गोरे लोक जे आहेत ते शोषक आहेत, त्यातल्या त्यात गोरे पुरुष हे आणखीन वरचे शोषक आहेत. हे सगळं त्यांची इंटरसेक्शनॅलिटी असं त्याला म्हणतात. आपण आता फार विस्ताराने नको जायला, पण शोषकांना इतकी त्यांच्यावर टीका करायची की हळूहळू त्यांना गिल्ट कॉम्प्लेक्स निर्माण होतं, की अपराधित्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि जे शोषित आहेत त्यांच्यामध्ये व्हिक्टिमहूड मेंटॅलिटी निर्माण करायची, म्हणजे बळीची भावना. म्हणजे निम्मा समाज अपराधित्वाच्या भावनेने पछाडलेला असतो,
उर्वरित समाज हा बळीच्या भावनेने पछाडलेला असतो. अशा पद्धतीने त्या समाजाच्या अधोगतीला सुरुवात होते. दुसरं त्यांनी असं सांगितलं की शोषित जे आहेत ते कधीही चुकीचे असू शकत नाहीत आणि शोषक जे आहेत ते कधीही बरोबर असू शकत नाहीत. तो व्यक्ती कशी आहे याच्यावर काही अवलंबून नाही, त्या गटानुसार तुमची आयडेंटिटी ठरते, असं त्यांनी ती थेअरी मांडली. आणखीन त्यामुळे काय झालं की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कायद्याने जरी कितीही बदललं असलं आणि तुमचं शोषण तुम्ही कायद्याने बंद केलं असलं तरी एक मायक्रो ॲग्रेशन नावाची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही एकमेकात वागताना तुम्ही सूक्ष्म पातळीवर अजूनही ॲग्रेसिव्हली वागत असता या शोषित लोकांची. आणि हे एकदा तुमच्या डोक्यात शिरलं की त्या शोषित जो माणूस असेल सो कॉल्ड त्याला प्रत्येक बाबतीत मध्ये दिसायला लागतं. म्हणजे तुमची तशी इच्छा नसताना किंवा तशी तुमची भावना नसतानासुद्धा तुमच्या प्रत्येक क्रियेत त्याला असं वाटतं की हा मुद्दाम करतो आहे, हा मुद्दाम माझी चेष्टा करतो आहे किंवा व्हॉटेवर. तर मायक्रो ॲग्रेशन नसलेलं तुम्हाला सापडायला लागतं. आणि त्यामुळे कसं होतं की आर्थिक आधारावरचं जे शोषण होतं ते कधीतरी संपतं. म्हणजे ते पाश्चात्य जगतात तेच झालं की कामगार जेव्हा श्रीमंत झाले, त्यांची परिस्थिती सुधारली, तेव्हा तो विषय संपला. पण हे सांस्कृतिक जी फाळणी केलेली आहे ती कधीच सांधली जाऊ शकत नाही. कारण की मायक्रो ॲग्रेशन ही कन्सेप्ट एकदा तुम्ही डोक्यात घातली की तुम्हाला ते दिसतच जातं. तर अशा पद्धतीने त्यांनी ही सगळी आपली इतकी काय म्हणू त्याला अत्यंत चलाखीने म्हणता येईल अशी स्ट्रॅटेजी तयार केली. आणि मग प्रत्येक फॉल्ट लाईनवरती आपली योजना त्यांनी ती राबवत नेली. आणि मुख्यतः कुटुंब व्यवस्था, देशाबद्दलची भावना या सगळ्या गोष्टी पूर्णपणे विकृत करून टाकल्या आणि त्याचा आपल्याला परिणाम आता दिसत आहेत. हे खरं जेवढं या विषयात जेवढं खोल जाऊ तेवढं तरी मी खूप थोडक्यात आणि वरवरचं सांगतोय, कारण 100 वर्ष काम करून त्यांनी कसं हे इम्प्लिमेंट केलं असेल ते आपण समजून घेऊ शकतो. खरं आहे. त्याच्यात ते असे उल्लेख पण आहेत, म्हणजे फेमिनिझमचा अतिरेक म्हणा किंवा संस्था ताब्यात घेणं असेल, कुटुंब ध्यास, ते म्हणजे हे त्यांनी खरं हे 100 वर्षाच्या ह्याच्यातच होऊ शकतं, असं ओव्हर द नाईट होणं शक्यच नाही. पण आता ह्यालाच जोडून दुसरा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असा की हे सगळं एवढं आता म्हणजे काय म्हणतो आपण सुस्थितीत आहे सगळं, तर हे का मोडायचं? एक दोन छोटे उपप्रश्न पण आहेत, मी सगळं एकत्र विचारतो, मग तुम्ही त्या अनुषंगाने उत्तर द्या. हे सगळं का मोडायचं, म्हणजे हे करण्याचा हेतू काय असेल त्यांचा? दुसरी गोष्ट, आता हे जेव्हा 100-125 वर्षाचं त्यांचं प्लॅनिंग आहे त्या अर्थी तितक्याच म्हणजे काय म्हणतो आपण निधीची आवश्यकता आहे त्यांना, तेवढी संपत्ती त्यांना, म्हणजे अर्थव्यवस्था हे केली पाहिजे, आर्थिक अरेंजमेंट केली पाहिजे, त्याच्यासाठी पैसा पुरवला गेला पाहिजे. तर तो कसा आणि कुठून पुरवला गेला असेल? मुख्य का करायचं ते आधी मी बोललो आहे की प्रस्थापित सभ्यताच त्यांना नष्ट करायची आणि त्या जागी आम्ही नवीन सभ्यता निर्माण करणार असं त्यांचं म्हणणं आहे. ती नष्ट करण्यासाठी आधी त्यांची स्ट्रॅटेजी होती की बंदुकीच्या नळीतनं क्रांती येईल आणि सगळं संपेल. ते होत नाही म्हटल्यावर त्यांनी ही नवीन स्ट्रॅटेजी शोधून काढली की हळूहळू करत ही आम्ही सगळं संपवून टाकू. तर त्यामुळे त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे की त्यांना सगळ्या गोष्टींचा विध्वंस करायचा आहे. आणि हा अनेकदा असा प्रश्न मी जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा लोक मला असं म्हणतात की असं विध्वंस हे कोणाचं उद्दिष्ट कसं असू शकेल? हां, एक्झॅक्टली. हे आपल्याला पटकन पटत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत माणूस वाईट वागतो, पण माणूस मुळात वाईटच असू शकतो हे आपल्याला पटत नाही. पण त्याच्यासाठी ह्या डाव्या चळवळीतल्या लोकांची मानसिकता काय आहे हे आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि ते मी तुला आधी थोडक्यात सांगतो की आपल्या संस्कृतीत आपल्याला माहिती आहे देव आणि असुर असे दोन आपण भाग मानतो की जे काही चांगलं मंगल असेल, पवित्र असेल त्याचं प्रतिनिधित्व देव करतात आणि जे काय घातक असेल, विध्वंसक असेल, विकृत असेल त्याचं प्रतिनिधित्व असुर करतात. तसंच ख्रिश्चन धर्मात गॉड आणि सेटन असे दोन प्रकार त्यांनी कल्पना केलेली आहे, देव असुरसारखेच. आणि हे जे लोक आहेत कम्युनिस्ट, राईट फ्रॉम कार्ल मार्क्सपासून तर पुढच्या अनेक त्यांच्या आयडिओलॉग्सपर्यंत, या सगळ्या लोकांनी अत्यंत स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की आम्ही सॅटॅनिस्ट आहोत. म्हणजे ते स्वतःच सांगतात, मी म्हणत नाही ते सैतानवादी आहेत असं, त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे की आम्ही सैतानवादी आहोत. तर त्यामुळे ही जी मानसिकता आहे, आणि अनेक त्यांच्या नेत्यांनी हेट हे क्रांतीसाठी किती आवश्यक आहे, द्वेष हा कसा क्रांतीसाठी आवश्यक आहे हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे लेनिन हा जो होता रशियाचा पहिला कम्युनिस्ट नेता,
त्यांनी असं म्हटलं की क्रांतीसाठी द्वेष अत्यंत आवश्यक आहे आणि जर वडील आपले कम्युनिस्ट नसतील तर मुलांनाही त्यांचा द्वेष करायला शिकवायला पाहिजे. आईवडिलांचा सुद्धा द्वेष मुलांनी केला पाहिजे तर जे कम्युनिस्ट नसतील तर. स्टॅलिन जो होता, आता 2-3 उदाहरणं देतो, फार गमतीशीर आहेत. स्टॅलिन होता, तो म्हणतो की एखाद्याला इतका विश्वास निर्माण करायचा आपल्याबद्दल की तो त्याचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवेल आणि मग त्याच्या पाठीत सुरा खुपसायचा. याच्यासारखा आनंद नाही दुसरा कुठला, असं स्टॅलिननी सांगितलेलं आहे. माओ जो होता चीनचा प्रमुख, तो असं म्हणतो की मी 8 वर्षाचा असताना आमच्या गावात एक कन्फ्युशियसचं मंदिर होतं. कन्फ्युशियस हा प्राचीन चीनमधला एक मोठा तत्त्वज्ञ होता, आपल्याला माहिती आहे. तर मला तेव्हा असं वाटायचं 8 वर्षाचं असताना की हे मंदिर जे आहे ते मुळापासून उघडून टाकावं. तर आता मला सांग की 8 वर्षाच्या मुलाच्या मनात जर असे विचार येत असतील तर ती किती द्वेष त्याच्या मनात भिनलेला असेल. तर अशी मानसिकता असलेले लोकच कम्युनिस्ट बनतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे कदाचित हे ऐकायला अवघड जाईल, पण इतिहास आपण बघितला आणि त्या लोकांनीच सांगितलेल्या गोष्टी जर आपण रेफर केल्या तर हेच कळतं की कमालीचा द्वेष आणि सैतानवाद हा त्यांच्या मनावर राज्य करत असल्यामुळे अशा पद्धतीच्या योजना ते आखू शकतात. तितक्याच कमिटमेंटनी आणि प्रदीर्घ काळ काम करून ते राबवू शकतात आणि ते समाजाला तिथपर्यंत आणू शकतात. दुसरा तुझा प्रश्न होता की निधी, तर तो एक फार अतिशय धक्कादायक असं एक वास्तव आहे की जसं मी मगाशी सांगितलं की निरंकुशतावाद किंवा संपूर्ण जगावर आपलंच प्रभुत्व असलं पाहिजे. तर असे 4 गट आहेत जे जगात अशा पद्धतीचं काम करतात. एक आहे वामपंथ, डावे लोक. दुसरा आहे ख्रिश्चनिटी. तिसरा आहे इस्लाम. या तिघांचंही असं म्हणणं असतं की जगावर आमचं प्रभुत्व असलं पाहिजे. पण आणखीन एक 4था गट आहे आणि तो म्हणजे अतिश्रीमंत लोक, ज्याला आपण सध्या डीप स्टेट असं म्हणू शकतो किंवा म्हणतो. पण याची सुरुवातसुद्धा 19व्या शतकात झाली. थोडक्यात सांगतो की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक जॉन रस्किन नावाचा प्राध्यापक होता आणि तो प्लेटो जो ग्रीक तत्त्वज्ञ होता त्याच्या रिपब्लिक या ग्रंथाचा तो अतिशय चाहता होता. आणि त्या रिपब्लिकमध्ये असं सांगितलं आहे प्लेटोनी की जगातले सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांना आपलं भलं कशात आहे हे कळत नाही आणि म्हणून एका छोट्या आणि हुशार लोकांच्या गटाने, एलिट गटाने त्यांच्यावरती राज्य केलं पाहिजे. तर ह्या रस्किनचं असं म्हणणं होतं की अँग्लो सॅक्सन जो वंश आहे, म्हणजे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये राहणारे ट्रान्स अटलांटिक लोक आणि त्यांचे प्रोटेस्टंट एथिक्स, कारण हे सगळे प्रोटेस्टंट पंथ पाळणारे लोक आहेत. तर हा धर्म जो किंवा हा पंथ जो आहे किंवा हे जे लोक आहेत त्यांची संस्कृती जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून जगातल्या सामान्य लोकांच्या भल्यासाठी ह्या लोकांनी त्यांच्यावर राज्य केलं पाहिजे. कुठलाही निरंकुशतावादी शक्ती हेच सांगत असते की तुमच्या भल्यासाठी आम्ही तुमच्यावर राज्य करतो आहे. ते व्हाईट मॅन्स बर्डन एक्झॅक्टली. तर तशा पद्धतीने त्यांनी ती आपली योजना राबवायला सुरुवात केली. सेसिल रोड्स नावाचा एक त्याचा विद्यार्थी होता. तो नंतर आफ्रिकेत जाऊन तो फार मोठा, अत्यंत मोठा श्रीमंत झाला. त्यांनी तिथे हिऱ्याच्या आणि सोन्याच्या खाणी, डी बेअर्स माइन्स म्हणून त्याची कंपनी होती. रेल्वे आणि इतर अनेक उद्योगांमध्ये तो होता. आणि ते सगळे जे विद्यार्थी होते त्यांचं एक सर्कल, ते सगळेच लोक पुढे जाऊन खूप मोठे झाले आणि श्रीमंत झाले, अतिशय प्रभावशाली झाले. आणि त्यांनी ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली की संपूर्ण जगावर अँग्लो सॅक्सन गटाचं प्रभुत्व असलं पाहिजे. तर त्या लोकांनी वापर केला या डाव्या लोकांचा. जिथे जिथे आपल्याला डिस्टॅबिलाइज करायचं आहे एखादा प्रदेश, कारण तिथे आपल्याला आपलं प्रभुत्व निर्माण करायचं आहे, तर ते डिस्टॅबिलायझेशन करण्यासाठी किंवा ते तिथे विध्वंस घडवण्यासाठी त्यांनी डाव्या लोकांचा वापर केला आणि त्यांनी डाव्या लोकांना पैसे पुरवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे डाव्या लोकांचा जो आजचा रूप आहे कल्चरल मार्क्सिझम किंवा वोकिझम आणि ह्या गटाचं आजचं रूप आहे डीप स्टेट, हे दोन्ही आज एकमेकाच्या सहाय्याने काम करतात. अच्छा, बापरे. वोक लॉबी जी आहे आणि डीप स्टेट हे हातात हात घालून काम करतात आणि त्यांना जे देश आवडत नाहीत किंवा जी सरकारं आवडत नाहीत ती उलथून टाकण्यासाठी ते एकमेकाला सहाय्य करतात. हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि जसं मी सांगितलं की आर्थिक आधार आता राहिलेला नाही कम्युनिस्ट क्रांतीचा, त्यामुळे गरीब विरुद्ध श्रीमंत हे हा विषय नाही आहे आता. त्यामुळे पूर्वी कसं की कम्युनिस्ट गरिबांची बाजू घ्यायची, तसं आता राहिलेलं नाही.
आजचे जे कल्चरल मार्क्सिस्ट आहेत ते इनफॅक्ट ते एलिट आहेत. मग आज आपण जर बघितलं तर अमेरिकेत ब्लू कॉलर वर्कर्स, गरीब लोक यांनी ट्रम्पला पाठिंबा दिला आहे. आणि डेमोक्रॅटिक पार्टी जी कल्चरल मार्क्सिस्ट किंवा वोक पार्टी आहे असं म्हणता येईल, त्यांना तिथले एलिट लोक, युनिव्हर्सिटी एज्युकेटेड लोक हे त्याला पाठिंबा देतात. त्यामुळे सगळं आता उलटं सुलटं झालं आहे. पूर्वी जे आपण समजत होतो की कम्युनिस्ट म्हणजे गरिबांचा पक्ष, तर तसं काही राहिलेलं नाही. तो एलिट लोकांचा पक्ष झालेला आहे. अच्छा. तर त्यामुळे हे जे भांडवलदार, अतिश्रीमंत असे जे लोक होते, त्यांनी यांना नेहमीच आर्थिक मदत केली. तो एक खूपच विस्मयजनक आणि असा धक्कादायक इतिहास आहे, जो मी माझ्या पुस्तकात खूप विस्ताराने लिहिलेला आहे. ते वाचलं तर तुझ्या लक्षात येईल की हे म्हणजे विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कशा घडतात आणि घडवल्या जातात, हे त्यातली फार गमतीशीर गोष्ट आहे. तुम्ही रॉथशिल्ड आणि JP मॉर्गन हे सगळंच, सोरॉस, जॉर्ज सोरॉस आपण आजही बघतो कशा पद्धतीने चालतं. म्हणजे शेतकरी आंदोलनाला कसा पाठिंबा मिळतो, कुठनं पैसे येतात, तर हे वास्तव आहे. मी म्हटलं असं एक एक जसं आपल्याला कळत जातं ते अविश्वसनीय, पण तुम्ही म्हणता त्यामुळे सगळा डेटा आणि त्यांनीच सांगून ठेवलेलं, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवणं भाग आहे. आपण ते नाकारू शकत नाही. अमेरिकेत आता हे म्हणजे जे साधारण सगळं गेल्या काही वर्षांपासून सुरू झालं, ब्लॅक लाईव्ज मॅटर असं त्यांनी ते हे सुरू केलं, चळवळ किंवा आंदोलन. ही जी आता सगळी आंदोलनं आहेत ती पसरवली जातात, किंवा शेतकरी आंदोलनाला कुठल्या परदेशातल्या पॉपस्टारचा पाठिंबा येतो, आणि जे आपल्याला सामान्य माणसाला पण माहीत असतं की त्यांना ह्याचा काही संबंध नाही आहे, पण त्यांना काही माहीत नाही आहे, पण अर्थात ते पेड ट्वीट म्हणतो तसं ते केलं जातं. सर, तर ह्या सगळ्याची आखणी कशी होत असेल, आणि हे म्हणजे अशी मोठमोठी काय म्हणूया आपण सावज ह्यांच्या गळ्याला कशी लागत असतील, का करत असतील हे लोक? आता कसं आहे, मी सांगितलं की डीप स्टेट आणि वोकिझम हे जणू काही आता एकच झाल्यासारखे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर ह्यांच्या आता तितकी प्रचंड शक्ती एकवटलेली आहे. म्हणजे आपण 5 अँग्लोफाईल कंट्रीज म्हणतो, म्हणजे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, या 5 देशांची सरकारं त्यांच्या ज्या सिक्रेट सर्व्हिसेस आहेत, ज्याला 5 आईज असं म्हटलं जातं, ती यांच्यासाठी काम करतात. त्यामुळे गुप्त माहिती सगळी त्यांच्याकडे असते. वर्ल्ड बँक, IMF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या ह्या लोकांच्या कंट्रोलखाली असतात. त्यामुळे आर्थिक शक्ती ही अपार असते. आणि अमेरिकेत 3 थिंक टँक्स आहेत. एक आहे बिल्डरबर्ग ग्रुप, एक आहे काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स, आणि एक आहे आणखीन एक तिसरा थिंक टँक आहे. तर जे कोणी कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात शक्तिशाली लोक आहेत ते सगळे या थिंक टँकचे सदस्य असतात. पॉलिटिशियन्स असतील, ब्युरोक्रॅट्स असतील, आर्मी जनरल्स असतील, मीडियातले मोठे मोठे मीडिया मोगल्स ज्याला आपण म्हणतो ते असतील, हॉलिवूड सेलिब्रिटीज असतील. एव्हरीबडी इज अ मेंबर ऑफ दिस थिंक टँक्स. त्यामुळे सॉफ्ट पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती सॉफ्ट पॉवरसुद्धा यांच्या हातात प्रचंड प्रमाणात एकवटलेली असते. त्यामुळे जेव्हा शेतकरी आंदोलन होतं भारतामध्ये, तेव्हा अचानक कुठलं तरी पॉप स्टार आणि पॉर्न स्टार हे का ट्विट करतात, तर त्याचं रहस्य याच्यामध्ये दडलेलं आहे की ते त्या थिंक टँक्समध्ये असतात. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही याच्याबद्दल ट्विट करा, ते करतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात, त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोचतो. तर अशा पद्धतीने एक त्यांनी टेम्पलेट बनवली की ही आंदोलनं कशी, जसं आता आपण बांगलादेशमध्ये पाहू शकतो की अचानक 4 दिवसात एक सरकार कोसळू शकतं. आपण विश्वास ठेवणं अवघड आहे, पण घडलं, आपण बघितलं आता काही दिवसापूर्वी. ती टेम्पलेट आहे, त्या पद्धतीने काम केलं जातं. अरब स्प्रिंग नावाची एक चळवळ झाली 2011 साली, तेव्हापासून ही टेम्पलेट त्यांनी प्रत्यक्षात आणलेली, त्याच्या आधीपासून सुद्धा आहे. जो देश जे सरकार आपल्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही, ते त्यांच्या देशाचं हित पहिल्यांदा समोर ठेवतात. म्हणजे इंडिया फर्स्ट असं जर तुम्ही म्हटलात तर तुम्ही त्यांचे शत्रू. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच तुम्ही चाललं पाहिजे, आणि तसं नाही चाललात तर ते तुमचं सरकार उलटण्याचा, तुमचा देश डिस्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यांची शक्ती इतकी अपार असते की ते त्याच्यात बरेच वेळा यशस्वी होतात. म्हणजे कम्युनिझम हा शब्द आपल्याला माहिती असतो लहानपणापासून, किंवा पण त्याचं एवढं आपल्या आयुष्यात त्याचा प्रवेश झालेला आहे. त्यांची मुख्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की 91 साली कम्युनिझम संपला. अनेक लोकांना असं वाटतं. अगदी अमेरिकेत कम्युनिझम आहे याच्यावर तर लोकांचा विश्वासच बसत नाही. कारण की अमेरिका हे भांडवलशाहीचं माहेरघर आहे असं आपण म्हणतो. बरोबर. पण तिथल्या समाजात त्यांनी ज्या पद्धतीने शिरकाव केला आहे आणि एका वेगळ्या बुरख्याखाली किंवा आवरणाखाली त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या बुरखे असे आहेत की
किंवा मास्क असे आहेत, मुखवटे असे आहेत की सामाजिक न्याय, फेमिनिझम, स्त्रियांचे हक्क, पर्यावरण, इन्क्लुझिव्हिटी, तर याला विरोध करणं अशक्य आहे. म्हणजे सामाजिक न्याय नसावा असं कोण म्हणेल. तर त्यामुळे त्याला आपण म्हणतो सद्गुण संकेत किंवा व्हर्च्यू सिग्नलिंग, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे की व्हर्च्यू सिग्नलिंग करायचं की तुम्हाला विरोध होऊच शकणार नाही आणि मग त्याच्या मागे आपला अजेंडा व्यवस्थित पद्धतीने राबवायचा. म्हणजे जसं आता उदाहरण देऊ शकतो एक की कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं असं जर आपण बघितलं. कारण आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि पाश्चात्य जगातात कुटुंब व्यवस्था ऑलमोस्ट संपलेली आहे. तर काय केलं त्यांनी, नेमकं काय केलं? त्यांनी 4 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे अतिरेकी व्यक्तिवाद. म्हणजे मी माझा राजा आहे, बाकी मला काही माहीत नाही. तर आपल्या भारतीय समाजामध्ये किंवा पौरात्य समाजामध्ये ड्युटी ओरिएंटेड मॉडेल आहे. आपण काहीतरी आपली कर्तव्य मानतो आपल्या आईवडिलांप्रती, आपल्या समाजाप्रती, आपल्या कुटुंबाप्रती, आणि त्यातून रिलेशनशिप बेस्ड सोसायटी तयार होते. ड्युटी ओरिएंटेड मॉडेल असलं की रिलेशनशिप बेस्ड सोसायटी, की आपण नातेसंबंध मानतो, आपलं काहीतरी कर्तव्य मानतो. पाश्चात्य समाजात त्यांनी राईट्स बेस्ड मॉडेल तयार केलं आणि त्यातनं कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सोसायटी तयार झाली. म्हणजे जणू काही फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं, तेवढा पुरता आहे, मी कधीही कॉन्ट्रॅक्ट मोडू शकतो. हा जो एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम आहे किंवा व्यक्तिवाद आहे, तो एक पहिला त्यांची स्ट्रॅटेजी होती. दुसरी होती विकृत स्वरूपातला स्त्रीवाद. म्हणजे अमेरिकेत फेमिनिस्ट मुवमेंट जी सुरू झाली ती अतिशय न्यायी आणि योग्य हक्कांसाठी, मागण्यांसाठी सुरू झाली. कारण अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा पण अधिकार नव्हता. तर त्यांनी सुरू केलं ते योग्यच होतं. पण जसं मी सांगितलं की कुठे संघर्ष निर्माण करता येईल याच्या शोधातच असतात ते लोक. तर यांना हे लक्षात आलं की या फेमिनिझममध्ये संघर्षाला खूप चांगला वाव आहे, म्हणून त्यांनी त्याच्यात उडी घेतली आणि त्याला पूर्णपणे विकृत स्वरूप दिलं. आता फेमिनिझमची व्याख्या अशी झाली की स्त्री आणि पुरुष एकमेकाचे शत्रूच आहेत. आणि त्यात आणखीन घातक गोष्ट अशी आहे की स्त्रियांना पुरुषी बनवायचं आणि पुरुषांना बायकी बनवायचं. ही स्ट्रॅटेजी त्यांनी कशा पद्धतीने राबवली आहे असं बघितलं तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. त्या स्त्रियांना सांगतात की तुम्ही पूर्णपणे पुरुष जसं काम करतात तसंच तुम्ही केलं पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त आहात. तर हे निसर्गाच्या दृष्टीने चुकीचं आहे, पण ते सांगितलं जातं. पुरुषांसाठी त्यांनी एक शब्द तयार केला आहे, टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी. तर तो शिक्का आपल्यावर बसू नये म्हणून पाश्चात्य जगातातले पुरुष आता असं आपलं पुरुषत्व लपवण्याचा प्रयत्न करतात. ही इतकी सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला पटकन हे लक्षातच येऊ शकत नाही आणि कोणी सांगितलं तरी पहिल्यांदा आपला विश्वास बसत नाही की असं काही घडत असेल, पण ते घडतं आहे. हा झाला दुसरा मार्ग कुटुंब नष्ट करण्याचा. कारण की स्त्री पुरुषांचं एकदा जर शत्रुत्व निर्माण झालं तर कुटुंब संपलंच. तिसरा होता सेक्शुअल रिव्होल्युशन. जसं मी सांगितलं 1960च्या दशकात ते हिप्पी संस्कृतीपासून त्यांनी लैंगिकतेचा अतिरेक सुरू केला आणि तो इतक्या टोकाला गेला होता की कुटुंब व्यवस्थेचा आधार असतो फेथ, ट्रस्ट. तोच जर गेला तर कुटुंब कसं टिकणार. ते झालं तिसरा. आणि चौथं जे आहे ते अतिशय घातक आहे आणि आपल्याकडे पण येऊ घातलं येतं आहे म्हणून आपण सावध व्हायला पाहिजे, ते म्हणजे ट्रान्सजेंडरिझम. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष या 2 वेगळ्या बायोलॉजिकल एंटिटीज आहेत, वेगळ्या जीवशास्त्रीय ओळखी आहेत. म्हणजे XX क्रोमोझोम असेल तर ती स्त्री, XY क्रोमोझोम असेल तर तो पुरुष. हे निसर्गाने ठरवलेलं आहे. पण यांचं असं म्हणणं असतं की तुमचं जे जेंडर आहे ती इट्स नॉट अ बायोलॉजिकल रियालिटी. ती तुम्हाला समाजाने दिलेली असते. तुम्ही जन्माला येतात तेव्हा तुमचे आईवडील आणि डॉक्टर तुम्हाला ते जेंडर देतात आणि कोणी जर आपल्याला ते दिलं असेल तर ते नाकारण्याचा आपल्याला हक्क असला पाहिजे असं म्हणून ते आणखीन त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की मला जे दिलं आहे जेंडर ते मला हवं आहे की नाही हे मला वयाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षीच कळतं. आणि म्हणून ते प्री-KG स्कूलमध्ये, प्री प्रायमरी स्कूलमध्येच मुलांना शिकवतात की तुम्हाला जर जे जेंडर दिलं आहे ते नको असेल तर तुम्ही बदलू शकता. याच्या पुढे जाऊन सांगतो, 12-13 वर्षाची एखादी मुलगी असेल शाळेतली आणि तिला असं वाटलं की नाही मला हे जेंडर बदलायचं आहे, तर ती हार्मोनल ट्रीटमेंट घेऊन आणि सेक्स चेंज ऑपरेशन करून ती आपलं जेंडर बदलू शकते.
त्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. इनफॅक्ट पालकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांच्यावरती खटले भरले जातात. म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा विध्वंस ह्याच्यातनं घडणार हे उघडच आहे. कारण की पालक आणि मुलं यांच्यामध्येच तुम्ही संशयाची भिंत निर्माण करताय. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की जेंडर हे फ्लुईड असतं. म्हणजे आज मला वाटतं मी पुरुष आहे, उद्या सकाळी मला वाटू शकतं मी स्त्री आहे. आणि तसं जर मला वाटलं तर मला स्त्रियांची वॉशरूम वापरण्याची पण परवानगी असली पाहिजे. इतकंच नाही तर मला स्त्रियांच्या खेळात सुद्धा पार्टिसिपेट होता आलं पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये आपण बघितलं काय झालं ते. म्हणजे स्त्रियांनी 100 वर्षापासून जे आपलं एक खेळांचं विश्व तयार केलं आहे ते कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहे. 2 वर्षापूर्वी लंडनमध्ये एक इतकी भयंकर केस घडली की एक सिरियल रेपिस्ट की ज्याला परत परत रेपसाठी शिक्षा होत होती, त्यांनी तुरुंगात सांगितलं की आता मला असं वाटतं की मी स्त्री आहे आणि मला स्त्रियांच्या वॉर्डमध्ये ठेवलं पाहिजे. आणि ती मागणी मान्य करण्यात आली. कारण वोकिझमची वैचारिक दहशत इतकी भयंकर आहे, विरोध तुम्ही करू नाही शकत. त्याच्यासाठी त्यांनी एक टर्म तयार केली, पॉलिटिकल करेक्टनेस. सो पॉलिटिकली करेक्टच तुम्ही वागलं पाहिजे तुम्ही. आणि पॉलिटिकली करेक्ट काय हे ते ठरवणार. तर त्यामुळे पॉलिटिकली इनकरेक्ट तुम्ही वागलात की तुम्ही समाजाच्या परिघाबाहेरच फेकले जाता. आणि ते होऊ नये म्हणून लोक गपचूप ऐकतात. आता दिसतं आहे की याला त्या स्त्रियांच्या वॉर्डमध्ये ठेवणं किती चुकीचं आहे, पण होमोफोब हा शिक्का माझ्यावर बसू नये म्हणून ते मान्य केलं जातं. असा हा सगळा प्रकार आहे की ज्या इतक्या प्रदीर्घ काळ त्यांनी इतक्या व्यवस्थित प्लॅनिंगने हे सगळं केलेलं आहे. आणखीन एक पुढे जाऊन सांगतो, आपल्याकडे वेळ आहे का? हो हो आहे ना. की LGBTQ याच्यामध्ये क्विअर हा एक प्रकार आहे. तर जसं मी आय आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ वुमन, तसं मी स्वतःला एक कुत्रा म्हणूनही आयडेंटिफाय करू शकतो. तर तुम्ही पाहिलं असेल कदाचित की जर्मनीमध्ये 25-30 मुलं मुली रात्री कुत्र्यासारखे भुंकायला लागले. पण हेही तुम्हाला मान्य करावं लागतं. तुम्ही जर त्याला ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांच्या क्विअर राईट्सवरती तुम्ही हल्ला करताय असं त्याचा अर्थ होतो. ऑस्ट्रेलियात एका मुलीने सांगितलं की आय आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ कॅट, आणि ती 4 पायावर म्याव म्याव करून चालायला लागली वर्गात. ऑस्ट्रेलियातच काही मुलींनी असं सांगितलं की आम्ही फॉक्स आहोत, म्हणून त्यांनी आपल्या शाळेच्या युनिफॉर्मला मागे भोकं करून घेतली की आमच्या शेपटीला जागा पाहिजे म्हणून. आणि हे सिरियसली घेतलं जातं. म्हणजे त्या विली मंझेनबर्गनी जे म्हटलं होतं की विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, ते किती प्रत्यक्षात आलं आहे हे आपण समजून घेऊ शकतो. तर हे जे आहे हे पुढचं टार्गेट भारत आहे. म्हणून हे सगळं बोलायचं कशासाठी आणि सांगायचं कशासाठी, तर पुढचं टार्गेट भारत आहे आणि भारतात हेच सगळं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि अमेरिकेत तर त्यांना काही फॉल्ट लाईन्स तयार कराव्या लागल्या. भारतात ऑलरेडी इतक्या फॉल्ट लाईन्स आहेत, भाषा आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत. तर ह्या प्रत्येक फॉल्ट लाईनवरती जर त्यांनी समाजाला विभाजित केलं, आता ते सुरूच झालं आहे की जात हा विषय किती मोठ्या प्रमाणात आणला जातो आहे. ते आपण बघतो की जे गोष्ट लोकांनी विसरायला पाहिजे ती जास्तीत जास्त त्याची आठवण करून दिली जाते. भारत हा एक देश नाही तर एक राज्यांचा समूह आहे असं सांगितलं जातं. म्हणजे राज्यात भांडणं लावायला सुरुवात झाली. सो अक्रॉस ऑल फॉल्ट लाईन्स ते समाजाला विभाजित करू बघतात. आणि हे आपोआप घडत नाही, तर ही त्यांची व्यवस्थित विचार करून ठरवलेली स्ट्रॅटेजी असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते LGBTQ तुम्ही म्हणून त्याच्यावर मला एक आठवलं, मी मध्यंतरी वाचलेलं आणि मला धक्का बसला की आपण 1, 2, 3 जेंडर म्हणतो 75 काय प्रकार आहेत त्याच्यात. आणि त्याला अंतच नाही ना. म्हणजे आय कॅन आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ हेलिकॉप्टर, हू आर यू टू डिसाईड, असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणजे खूपच दहशत. म्हणजे तुम्ही त्याला चुकीचं आहे, विनोदी म्हणूया आपण, त्याला तरी विरोध नाही करू. आपण याला हसतो आणि हसू येतं, पण जेव्हा हे सिरियसली घेतलं जातं आणि त्याचा समाजावर परिणाम होतो तेव्हा ती अत्यंत गंभीर गोष्ट असते. नक्कीच नक्कीच. इट्स नॉट अ लाफिंग मॅटर, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मी आता तुम्ही ऑस्ट्रेलियाचा येत आहोत आणि मी असं इमॅजिन नाही करू शकतो की भारतात आपल्या असं काय होतं आहे आणि लोक स्वतःला कुत्रा आणि कोल्हा. आता मी सांगतो एक अतिशय धक्कादायक गोष्ट परवाच मी ऐकली. पुण्यातल्या एका शाळेत, मी शाळेचं नाव नाही घेणार, तिथे काही ॲक्टिव्हिस्ट, हे लोक स्वतःला ॲक्टिव्हिस्ट म्हणून घेतात, आम्ही समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आलो आहे असं सांगतात. ते एका शाळेत गेले आणि त्यांनी तिथल्या मुलांना असं सांगितलं की तुमचं जेंडर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही आईवडिलांना नका सांगू, तुम्ही आम्हाला फोन करा, असं म्हणून त्यांनी नंबर दिले. म्हणजे आपण हे आपल्यापासून फार लांब आहे असं या भ्रमात राहायचं कारण नाही. किंवा
हे अगदी आपल्या डोअरस्टेप काय घरात शिरतं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा प्रश्न आहे हेच लोकांना माहीत नाही अजून. खरं आहे. कारण ते इतक्या मुखवट्यांच्या मागे बेमालूमपणे केलं जातं. इन्क्लुझिव्हिटी की ट्रान्सजेंडर लोकांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. ते ऐकायला छान वाटतं, बरोबर आहे. पण ट्रान्सजेंडरिझम हा नैसर्गिकरित्या फक्त 0.02% लोकांमध्ये येतो. पण हे लोक ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग करतात, त्याचं सेल्समॅनशिप करतात. आणि त्यामुळे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथले तरुण तरुणी स्वतःला ट्रान्स म्हणून घोषित करायला लागले. तसंच भारतात करायचं असं त्यांचा प्रयत्न आहे. तर ते आपल्याला थांबवलं पाहिजे काही झालं तरी. सगळ्यात चुकीच्या गोष्टींचा अतिरेक काही कारणच नाही. आणि ते का होतं याचं एक फार गमतीशीर नाही म्हणता येईल, फार खरं तर सिरियस कारण आहे की अमेरिकेत असं लक्षात आलं की तिथल्या छोटी मुलं मुली त्यांना सतत जे सांगितलं जातं की गोरे लोक हे शोषक आहेत आणि त्यांनी इतरांचं शोषण करूनच तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही मिळवलं आहे. मेरिटोक्रसी वगैरे असं काही नसतं, मेरिटमुळे काही मिळत नाही, फक्त ते एक्सप्लॉयटेशनमधूनच मिळतं. लहान मुलांच्या मनावर याचा फार भयंकर परिणाम होतो, विशेषतः मुलींवर, की मुली जास्ती सेन्सिटिव्ह असतात. तर तू विचार कर, 5-6 वर्षाची मुलगी आहे आणि तिला जर रोज सांगितलं गेलं की हे सगळे जे बाकीचे लोक आहेत ना यांचं तुम्ही शोषण केलं आहे, तर तो गिल्ट कॉम्प्लेक्स, अपराधित्वाची जी भावना आहे ती खूप जास्ती वाढत जाते. आणि मग ती आपल्या गोरेपणातनं तर सुटका करून घेता येत नाही, तुम्ही त्वचेचा रंग नाही बदलू शकत. मग तिला असं वाटतं की मला पण एखादी शोषित आयडेंटिटी पाहिजे, ऑप्रेस्ड आयडेंटिटी पाहिजे. आणि ट्रान्सजेंडर हे ऑप्रेस्ड आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तुमची नॉर्मल सेक्शुअल फिलिंग्ज असतील तर तुम्ही शोषक आहात, आणि ट्रान्सजेंडर असलात तर तुम्ही शोषित आहात. मग ती फार सोपी पळवाट असते. मग ती सांगते की मी आय एम अ ट्रान्स. मग सडनली सगळे तिला हिरो समजायला लागतात किंवा हाऊ ब्रेव्ह यू आर, तू जाहीर केलंस. मग त्या हिरोइझममध्ये ती इतके दिवसाचं तिचं जे अपराधित्वाची भावना होती, गिल्ट कॉम्प्लेक्स होता, तो बाजूला पडतो. मग पिअर प्रेशर असतं, इतरांनाही असं वाटतं की अरे हिच्यासारखं आपणही करावं. असं करत करत ती संख्या वाढत चालली आणि ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते. मी त्याचे काही आकडेही दिलेले आहेत की 1500 पट, 2000 पट अशी संख्या वाढत चाललेली, जी निसर्गाच्या विरुद्ध आहे. आणि ह्या झंझावातात तुमची कुटुंबसंस्था टिकून राहणं हे केवळ अशक्य आहे. मध्यंतरी जे इलॉन मस्कने सगळं जे रान उठवलं आहे रेप गँग्सच्या किंवा ग्रूमिंग गँग्स लंडनमधल्या, आणि त्याचा तुमच्या पुस्तकात उल्लेख आहे की हे असं असं आहे, तर ह्याचा ओकिझमशी कसा संबंध आहे? थेट संबंध आहे. या लोकांनी जे केलं ते फक्त पाकिस्तानमधल्या पुरुषांनी केलं. पण ते सांगताना कधीच असं सांगितलं जात नाही की पाकिस्तानमधल्या पुरुषांनी, एशियन मेन, साऊथ एशियन म्हणून सांगितलं जातं. सर फक्त पुढे जाण्यापूर्वी थोडंसं थांबवतो की ग्रूमिंग गँग्स ही जी टर्म वापरली जाते ती थोडीशी स्पष्ट करून सांगाल का आपल्या श्रोत्यांसाठी? ग्रूमिंग गँग म्हणजे काय की हा एक फक्त चांगला शब्द आहे की छोट्या मुलींना ग्रूम करणं म्हणजे काय की त्यांना डेव्हलप करणं. पण डेव्हलप हे कुठल्या दृष्टीने करतात हे आता उघड झालेलं आहे. तो हा म्हणजे आपण सरकास्टिकली वापरलेला शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही. तर दॅट इज बिंग डन बाय द पाकिस्तानी मेन. आणि त्यांनी अक्षरशः हजारो मुलींना, तरुण आणखीन बालकसुद्धा म्हणजे लहान मुलीसुद्धा, त्यांना ट्रॅप करायचं, त्यांना एकदा सेक्शुअल याच्यामध्ये एक्सप्लॉइट करायचं, आणि एकदा केलं की मग अक्षरशः पास करायचं की आज तू याच्याकडे जा, आज त्याच्याकडे जा, असं करून शेकडो वेळा एकेका मुलीला त्यांनी असं शोषण केलेलं आहे. आणि असं हजारो मुलींचं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यावरती तिथल्या शासन व्यवस्थेने कुठलीही ॲक्शन घेतली नाही. का घेतली नाही? जसं मी मगाशी सांगितलं की आपल्यावर इस्लामोफोब हा शिक्का बसू नये. वेपनायझेशन ऑफ लँग्वेज असं त्याला म्हणतात, की ते असे शब्द तयार करतात की टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी हा शिक्का नको, म्हणून मी जास्तीत जास्त बायकीच वागतो ना, कशाला म्हणजे नको. तसंच इस्लामनी काही केलं तरी त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची नाही, कारण इस्लामोफोब नको मला म्हणायला कोणी. तर हे शिक्के बसू नयेत म्हणून या पद्धतीने त्यांनी केलं. आत्ता मी लिहिलंच होतं पुस्तकात, नुकतंच एलॉन मस्कने हा प्रश्न पुन्हा उभा केला. आणि स्टार्मर जे ब्रिटनचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत ते तेव्हा अशा पोझिशनवर होते की त्यांना ही त्या मुलींना न्याय मिळवून देणं ही त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला
की ह्या मुली स्वतःहूनच त्याच्यात पार्टिसिपेट होतात, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. अनेक जे सो कॉल्ड वोक लिबरल ज्याला आपण म्हणतो, लिबरल या शब्दाची याच्यापेक्षा आणखीन किती विकृत व्याख्या असेल, ते लोक असं सांगतात की फॉर द सेक ऑफ इन्क्लुझिव्हिटी किंवा डायव्हर्सिटी दिस गर्ल शुड कीप देअर माउथ शट. म्हणजे सर्वसमावेशकतेसाठी या मुलींनी आपलं तोंड बंद ठेवावं. आता कुठल्या थराला आपण जातो आहे या वोकिझमच्या नादाला लागून हे त्यातनं लक्षात येतं. इस्लामोफोब हा शब्दच त्यांनी असा शोधून काढला. तो कधी शोधला त्यांनी, तर 2001मध्ये जेव्हा ट्विन टावर्स पाडले गेले तेव्हा असं लक्षात आलं की आता ह्या इस्लामवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होणार, त्याचं विश्लेषण होणार, त्या धर्मावरचा अभ्यास केला जाणार. ते होऊ नये म्हणून हा शब्द शोधला की इस्लामवरती तुम्ही एखादा शब्द जरी उच्चारलात तरी तुमच्यावरती इस्लामोफोब हा शिक्का बसलाच. आणि त्यांनी इस्लामोफोबिया हा आता गुन्हा आहे असं ठरवलं आहे. युनोनी तसा ठराव केला आहे. म्हणजे इस्लामबद्दल तुम्ही काही चर्चाच करायची नाही, संपलं, विषय तिथेच संपतो. तर ही त्यांची वैचारिक दहशत आहे. आणि वैचारिक दहशतीच्या मार्गाने ते स्थलांतर, आता युरोपमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात स्थलांतर होतं मुसलमानांचं, त्यातनं तिथली संस्कृती पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावरती आहे. पण हे थांबवण्याची कुठल्याही सरकारची आजपर्यंत हिंमत झाली नाही, कारण की इस्लामोफोबिया हा इस्लामोफोबचा आपल्यावर शिक्का नको, किंवा तुम्ही रेसिस्ट आहात हा शिक्का नको. तर हे पॉलिटिकल करेक्टनेसमधनं आपण बाहेर जातो आहे असं कोणाला वाटू नये म्हणून हे केलं जातं. आपल्याला विश्वास ठेवायला कठीण जातं की अरे देशाचं वाटोळं होत असताना कोणी असं उघड्या डोळ्यांनी बघेल का, पण ते घडतं आहे, आपण बघतो आहे, घडत आलेलं आहे. तर हा वोकिझमचा सगळा प्रभाव आहे, ही दहशत आहे, वैचारिक दहशत आहे. आणि म्हणून याचा सामना जो आहे तो विचारांनीच करावा लागणार आहे. आपण दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने करू शकत नाही. यांना वैचारिकदृष्ट्याच पराभूत करावं लागेल, तरच आपण याच्यावर मात करू शकू. खरं नाही, तुम्ही ते टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी बऱ्याच वेळा म्हणतात. आपल्याकडे म्हणजे ते आता दडवतात किंवा आपल्याकडे पुरुषार्थ असा आपण शब्द वापरतो, पुरुषार्थ आपण मिरवतो किंवा युद्धात जय मिळाला, तेच तुम्हाला. आणि स्त्री आणि पुरुष या दोन वेगळ्या ओळखी आहेत. काही स्त्री सुलभ भावना असतात, काही पुरुष सुलभ भावना असतात, त्या राहणार, हे निसर्गाने दिलेलं आहे. ते तुम्ही जबरदस्ती जर बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं कुटुंब व्यवस्थेचाच ऱ्हास होणार आहे. सर, मला वाटतं आपण शेवटाकडे येतोय थोडं. तुम्ही भरपूर माहिती दिलीत. मी एक छोटासाच प्रश्न आहे, असा एक पटकन वाटतं लोकांना की आता तुम्ही मगाशी म्हणालात की कम्युनिझम अमेरिकेतनं नामशेष झालं आहे 90sमध्ये. तर हे कम्युनिझम किंवा डावे आणि वोकिझम मग हे इंटरचेंजेबली वापरले जाणारे शब्द आहेत का, काय एकमेकांची मुखवटे आहेत, काय फरक आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? वोकिझम म्हणजे कल्चरल मार्क्सिझम थोडक्यात. जसं मी मगाशी सांगितलं की क्लासिकल मार्क्सिझम म्हणजे मार्क्सचा बंदुकीच्या नळीत येणारा मार्क्सवाद, आणि कल्चरल मार्क्सिझम म्हणजे ग्राम्स्कीनी सांगितलेला आतून संस्थांना पोखरत प्रदीर्घ काळ चालणारा मार्क्सवाद, जो संस्कृतीचा आधार, त्याचा आधार संस्कृती आहे, याचा आधार आर्थिक आहे, याचा आधार सांस्कृतिक आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद म्हणजे वोकिझम. वोक हा शब्द कुठून आला तर वेक आपण म्हणतो, म्हणजे जागृत. तर जे जागृत झाले आहेत ऑलरेडी ते वोक, म्हणजे पास्ट टेन्स ऑफ वेक. ते जागृत झालेले लोक म्हणजे वोक. जसं मी सांगितलं की आकर्षक मुखवटे, तर आम्ही जागृत झालेलो आहोत आणि म्हणून आम्ही हे सगळ्या समाजासाठी चांगल्या गोष्टी करतोय. शब्दांचे खेळ शब्दांचे खेळ, वेपनायझेशन ऑफ लँग्वेज. खरं. आणि त्यातून त्यांचं म्हणणं तुम्ही मान्य केलं नाही तर तुम्ही संपलातच. म्हणजे तुम्हाला फक्त ठार मारलं जात नाही एवढंच, पण बाकी तुम्हाला कुठलंही समाजात स्थान राहणार नाही याची ते खात्री करतात. तर हा सगळ्यात त्यांचं यश आहे असं म्हटलं पाहिजे. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की हे भारतात म्हणजे उंबरठ्यावर नाही, आपल्या घरात शिरलेलं आहे. तर एक नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल की ह्याचा प्रचार प्रसार कमी व्हावा, किंवा हे लोण आपल्यापर्यंत पसरू देऊ नये, यासाठी एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला असं काय करता येईल असं तुम्ही सुचवू शकाल? मी जसं सांगितलं की हा संस्कृतीवरचा हल्ला आहे, हे सांस्कृतिक आक्रमण आहे. आणि आपली स्ट्रेंथ आहे भारतीय संस्कृती. ती कशी टिकवता येईल, ती कशी जपता येईल, ह्याचा प्रयत्न करणं हेच याच्यावरचं सोल्युशन आहे. म्हणजे खूप प्रदीर्घ काळ आपल्याकडे सुद्धा हेच झालं आहे की हे कशाला करायचं, ते कशाला करायचं.
आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला काहीतरी लॉजिकल रिझनिंग आहे. ते रिझनिंग आपण समजून घेतलं पाहिजे. आजकाल आईवडिलांनासुद्धा ते बरेच वेळा माहीत नसतं. ते आईवडिलांनी समजून घेतलं पाहिजे आणि मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण की मुलांना जोपर्यंत आपण लॉजिकली सांगत नाही तोपर्यंत पटत नाही. तरुण पिढीचं ते वैशिष्ट्य आहे की त्यांना मी म्हणतो म्हणून कर असं नाही होणार. पण मोठ्यांचा आदर, हे जे काही आपली संस्कृतीची विशेष पैलू आहेत किंवा मूल्य आहेत ती का गरजेची आहेत हे आपण मुलांना सांगू शकलो पाहिजे. त्यासाठी ते आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे. हे अतिशय गरजेचं आहे, कारण ते केल्याशिवाय होणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे की तरुण पिढी ही रिबेलियस असते. म्हणजे प्रश्न विचारणं, हे का मी करायचं, दे टेंड टू रिबेल अगेन्स्ट द एस्टॅब्लिश्ड नॉर्म्स. तर याच्यासाठी आपल्याला मार्क्सिझमचा किंवा डाव्यांचा आधार घ्यायची गरज नाही. आपल्या संस्कृतीमध्ये प्रश्न विचारण्याला नेहमीच मुभा आहे. म्हणजे आपली एकमेव संस्कृती आहे की जी असं सांगत नाही की एका प्रेषितावर किंवा एका पुस्तकावर किंवा एका आयडियॉलॉजीवरती तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. आपला धर्म किंवा आपली संस्कृती आपल्याला बिलिव्हर व्हायला सांगत नाही, ती आपल्याला सीकर व्हायला सांगते की यू सीक युअर ओन पाथ ऑफ इमॅन्सिपेशन किंवा मुक्तीचा मार्ग तुम्ही स्वतः शोधा. आपण देवाला इतकं फ्रीडम, आपण देवालाही प्रश्न विचारू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे सत्यवान आणि सावित्री यांची कथा आहे. तर सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमाकडे भीक मागून नाही आणले, तिने यमाशी वाद घातला. तर स्त्रियासुद्धा वाद घालू शकत होत्या, लहान मुलं तरुण मुलंसुद्धा वाद घालू शकत होती, प्रश्न विचारू शकत होती. आपली परंपरा, आपली संस्कृती ही प्रश्न विचारायला प्रोत्साहन देते, थांबवत तर नाहीच पण प्रोत्साहन देते. हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे की जरूर प्रश्न विचारा, यू आर फ्री, आणि ते उत्तरं देण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. तर हे त्यांनी जसं प्रदीर्घ काळ हे चालवलं आहे तसं आपल्यालाही प्रदीर्घ काळ करावं लागणार आहे. देर इज नो शॉर्ट टर्म सोल्युशन किंवा शॉर्टकट्स नाही आहे त्याला. पण त्याच्याशी जर लढा द्यायचा तर आपल्यालाही प्रदीर्घ काळ लढण्याची तयारी करावी लागेल आणि ती करणं भाग आहे. कारण आजपर्यंत आपल्या संस्कृतीवर खूप आक्रमणं झाली, ती सगळी रिचवून आपण आजही उभे आहोत. बाकी सगळ्या संस्कृती संपल्या, इजिप्शियन, मायन, मेसोपोटेमियन. भारतीय संस्कृती टिकून आहे. पण हे जे आक्रमण आहे ते सगळ्यात घातक आहे आजपर्यंत झालेल्या आक्रमणांपेक्षाही, असं माझं म्हणणं आहे. कारण की हे आत शिरून तुम्हाला पोखरत आहेत. समोर तलवार घेऊन कोणी आलं तर तुम्ही त्याची प्रतिकार करू शकता, पण आपल्यामध्येच शिरून जर हळूहळू रोज एक एक थेंब आपल्याला विष कोणी पाजत गेलं तर कळतच नाही की आपला खून होतो आहे. तर तो सगळ्यात घातक प्रकार असल्यामुळे हे समजून घेणं आणि प्रदीर्घ काळ लढण्याची तयारी करणं याला पर्याय नाही. सर, आत्ता बोलताना 2-3 वेळा उल्लेख झाला की वेपनायझेशन ऑफ लँग्वेज किंवा वेपनायझेशन ऑफ वर्ड्स. तर हा खूपच एक धोकादायक असा प्रकार वाटतो की म्हणजे आपण लँग्वेज रोजची बोलण्यातली पण त्याला वेपन म्हणून वापरायचं असं होत असेल तर त्याला तोंड देण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला काय करता येईल? याला वेगवेगळ्या प्रकारे आपण टॅकल करू शकतो. काही गोष्टी जर खूप सिरियस असतील तर त्याच्यावर आपण कायद्यानेसुद्धा बंदी आणू शकतो. हे उदाहरण द्यायचं झालं तर बहुतेक सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होलोकॉस्ट डिनायल, म्हणजे जर्मनीमध्ये काही असा एक छोटा गट आहे की ते म्हणतात जूनवर अत्याचार झालेच नाहीत, हे सगळं खोटंच आहे. त्याला म्हणतात होलोकॉस्ट डिनायल. होलोकॉस्ट डिनायल इज अ क्राईम. त्याच्याकरता तुम्हाला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही होलोकॉस्ट झाला नाही असं म्हणू शकत नाही. तर तसं माझं असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट भारतात इस्लामोफोबिया या शब्दावर बंदी असली पाहिजे. की हिंदूंना जर तुम्ही असं म्हटलं की तुम्ही इस्लामोफोबिक आहात तर तुम्ही 1000 वर्षाचा जो इतिहास आहे, हिंदूंवर जे अत्याचार झाले तो इतिहास तुम्ही डिनाय करताय, तो तुम्ही निगेट करताय. तो होलोकॉस्ट डिनायलपेक्षा सुद्धा जास्ती मोठा हा गुन्हा आहे असं मी म्हणेन. की तिथे 60 लाख जूनची हत्या झाली, ती वाईट आणि चुकीचीच होती, यात काही शंकाच नाही. पण के.एस. लाल म्हणून एक हिस्टॉरियन आहेत, त्यांनी 1000 ते इसवी सन 1500 या 500 वर्षात 8 कोटी हिंदूंची हत्या झाली इस्लामी आक्रमणांद्वारे असं सांगितलं जातं. पुढचं सगळं धरलं तर जवळपास 12-15 कोटी तर सहज असेल. तर मग हा जो इतिहास आहे 1000 वर्षांचा, तो तुम्ही एक इस्लामोफोब हा शब्द वापरून तो जर तुम्ही नाकारणार असाल तर तो कायद्याने गुन्हा असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि बाकी इतर अनेक प्रकार असू शकतात की आपण जसं एखादी गोष्ट
शेवटी काय आहे आजचा काय म्हणू त्याला आपण कॅच फ्रेज अशी आहे की बिंग कूल, सो दे मेक देअर आयडिओलॉजी कूल. सो आपण पण आपली आयडिओलॉजी कूल वाटली पाहिजे अशा पद्धतीने ती आपण प्रेझेंट करू शकलो पाहिजे. आपण जर फार प्रवचनाच्या पद्धतीने बोलायला लागलो तर ती आज कोणी ऐकून घेणार नाही. पण कॅन वी मेक इट कॅची, कॅन वी क्रिएट कॅच फ्रेजेस, त्यांनी जशा अट्रॅक्टिव्ह फ्रेजेस क्रिएट केल्या तर त्यांच्याकडनंही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण का नाही करू शकत अशा काही कॅच फ्रेजेस तयार, किंवा कॅन वी नॉट मेक कल्चर कूल, कल्चर हे जुनाटच का असलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने विचार करावा लागेल. त्यांना एक क्रेडिट दिलंच पाहिजे की त्यांनी अत्यंत सखोल विचार केलेला आहे आणि त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने हे पूर्ण सगळं विश्व उभं केलेलं आहे की ज्याला आज काउंटर करणं अतिशय अवघड आहे. तर त्याला काउंटर करायचं तर आपल्यालाही तसाच विचार करावा लागेल, आपल्यालाही तेवढी स्ट्रॅटेजी करावी लागेल. आणि आपल्या संस्कृतीमध्ये तेवढा दम आहे, तेवढं पोटेन्शियल आहे, आपण सहज करू शकतो. पण फक्त त्याला वी हॅव टू अप्लाय अवर माइंड आणि तर ते होऊ शकेल. ह्या पॉझिटिव्ह नोटवर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्कीच होऊ शकेल. शेवटी एक माझं निश्चित मत आहे की यात विजय आपलाच होणार आहे. आपल्या संस्कृतीची ताकदच इतकी जबरदस्त आहे. जसं सांगितलं की बेझमेनॉव इतका इंडॉक्ट्रिनेट झालेला KGB एजंट, पण तो सुद्धा आपल्या संस्कृतीसमोर नतमस्तक झाला. तर तिथे हे कोण आहेत, म्हणजे फक्त आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मगच आपण त्याच्याशी मुकाबला करू शकू. सर, आज तुमच्यामुळे आपल्याला वोक, कम्युनिझम, लिबरल आणि अशा सगळ्या असंख्य शब्द ज्या शब्दांचा आपल्यावर मारा होत असतो सतत, कुठे कुठे वाचायला मिळत असतात, कुठे फेसबुकवर असेल किंवा कुठल्या लेखांमध्ये असेल, व्हिडिओ, पॉडकास्ट, सगळीकडे ह्या शब्दांचा अक्षरशः आपण सतत ऐकत असतो. पण या शब्दांचा मूळचा गाभा काय, काय रूप आहे, ते कसं बदलत गेलं, या सगळ्याबद्दलची खूप चांगली माहिती मिळाली. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आज आपण वोकिझमबद्दल आणि लिबरल आणि सगळ्याबद्दल सरांचे महत्त्वाचे विचार ऐकले. ह्या विचारांबद्दल किंवा वोकिझमबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सरांची पुस्तकं नक्की मागवू शकता. ती तुम्हाला पुस्तकं कशी वाटली, आजचा आपला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. धन्यवाद.